एवढा मोठा गुन्हा घडला आणि कुणालाच माहिती नाही, हे केवळ अशक्य आहे. सगळ्यांना माहिती होतं. उघडकीस आल्यानंतर मग मात्र कशा पद्धतीने हे लपवायचं याचा प्रयत्न चालू झाला आहे आणि त्याचा एक भाग म्हणून काल एक कमकुवत गुन्हा नोंद करण्यात आला. बाकीच्यामध्ये अजून बाकीच्या एजन्सीचे किंवा मंत्रालयाने किंवा कलेक्टरने अजून गुन्हा दाखल केलेला नाही. सर, काल अजित पवारांनी एक वक्तव्य केलंय की जे म्हणजे माझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे, ज्या बंगल्याचा उल्लेख झालाय तो पार्थ अजित पवारांचा आहे, माझा नाही. अजित पवार कुठेतरी आपल्याच मुलाची जबाबदारी म्हणजे झटकतात का? नाही, झटकत नाहीत, पण त्यांनी बोलायचं काय दुसरं ना. त्यांनी हेच बोलायचं असतं. आता मला एक सांगा, अजित पवारांचा मुलगा कुठे किंवा माझा मुलगा कुठे गेला तर त्याला विजय कुंभारचा मुलगा म्हणून सगळे ओळखणार. त्याच्यासाठी त्याला काही वेगळं कार्ड घेऊन पाठवायची गरज नाही. तो त्यांचा मुलगा हे सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. कुणाची हिंमत आहे की अजित पवारांच्या मुलाचं नाही, दे दोघं वेगवेगळे आहेत म्हणून आम्ही कारवाई करणार किंवा करणार नाही असं ठरवू, असं कधी होणार नाही. त्यामुळे हे गुन्हा घडल्यानंतर दुसरं काय सांगायचं त्यांनी ते काय असं म्हणणार आहेत का, हो मला माहिती होतं पण मी गुन्हा घडवू दिला. त्यामुळे हे म्हणणं त्यांना भागच आहे. सर, ही जागा तशी पाहिलं तर हवेली तालुक्यामध्ये आहे, मग मुळशी का दाखवण्यात आलं आणि त्याचा गुन्हा तिकडे का नाही? मी विचारलेला प्रश्न तुम्ही मला विचारताय. हा प्रश्न माझाच आहे की जर जागा मुंडव्यामध्ये आहे तर मुळशी तालुक्यात का दाखवली. एकूणच हे सगळं झालंय ना. तुम्ही जर ते 700 पानाचं बघितलं तर दस्त, तर त्याच्यातले 10-12 पानं फक्त याला ॲग्रीमेंट बनता येईल, सेलडीड बनता येईल. बाकी सगळे पॉवर ऑफ अटर्नी 700 पानं जोडलेत आणि त्याच्यामध्ये कुठेही किती रक्कम दिली, किती घेतली, कुणाला दिली, या कशी दिली याचा काही उल्लेख नाही. सर्च नॉर्मली दस्तासाठी सर्च रिपोर्ट जोडायला लागतो, तो सर्च रिपोर्ट जोडलेला नाही. हे सगळे गुन्हे त्याच्यामध्ये घडलेले आहेत. यात काही असं झालंय का की म्हणजे हवेली तालुक्यातील मुद्रांक विभागाकडे नोंद न करता मुळशी तालुक्यातील याच्यामध्ये करण्यात आलं, त्यामुळे भावतांमध्ये गुन्हा दाखल झाले? नाही, हो, ते हवेली 4 जे आहेत ना ते बावधनमध्ये येतं. जिथं दस्त नोंदला गेलाय ते बावधनमध्ये येत असल्यामुळे तिकडे गुन्हा नोंद झाला.